हा चहा चहा हवा होता ना म्हणून हाक मारली. अरे आहे ना इथे चहा. आहे का? चहा घे. बर श्रेयस, लग्न लागण्याआधी तिथे काय लागणार आहे काय नाही हे सगळं आपल्याला पाहावं लागेल आणि हळदीचंही नियोजन करावं लागेल, नाही का? नाही, पण मी काय म्हणते शकुंतला, आता पूर्वीसारखा हळद त्या उखळीमध्ये कुटणं कठीण आहे. तर मग जात्यावर दळायला काहीच हरकत नाही. आई, ह्या परंपरा आहेत ना आता शहरात फक्त नावापुरत्या राहिल्या. पण मी काय म्हणते, तरीही शहरात आपण परंपरा जपायलाच पाहिजे. आई, आपण ना हळकुंड जात्यावर दळूनच हळद करूया. मामा, तू यासाठी काय काय लागेल ते सगळं करून दे अरेंज. हा हो श्रेयस, नक्की. मग दुपारी हळद कुटायची, नंतर मेहंदीचा कार्यक्रम आणि एकदा का हळद लागली की मग लग्न. काय रे श्रेयस, काय झालं? चटका बसला का? हा? आणि तिच्याकडे असं काय बघतोयस तू? अरे आराध्या आहे ती. अरे होणाऱ्या बायकोकडे पहिल्यांदाच पाहिल्यासारखं का पाहतोयस तू? काय रे? हा? आपल्या श्रेयसचं काही खरं नाही भाऊजी. आत्ता खरा नवरदेव वाटतोस हो, म्हणजे लाजणारा, लग्नाची हुरहुर असणारा. खरं सांगू का, आराध्याच्या हातातला हिरवा चुडा पाहिला आणि काहीतरी जादूच झाली तेव्हापासून. म्हणजे तोपर्यंत मी खुश होतो, पण तो चुडा बघितल्यावर वेगळीच एक्साइटमेंट आली. सगळ्याचीच. पुन्हा हळद लागणार, सनई वाजणार, मंगलाष्टकाचे सूर कानात घुमणार. हो रे माझ्या राजा, सगळं तुझ्या मनासारखं तसंच होईल. चला आता खायला सुरुवात करा.
घे चहा घे चहा घे. हं? माझं ना डोकं फिरायची पाळी आली आहे रागाने आणि फ्रस्ट्रेशननी. लग्न तोंडावर आलंय तरी आपला एकही प्रयत्न कामी नाही आलाय. प्रत्येक प्रयत्न फुकटच गेलाय. प्रत्येक प्रयत्न. त्यात ती तारा ती अजून जास्त सावध झालीये. बारीक नजर ठेवणे माझ्यावर. मला ना खरंच काहीच सुचत नाही अक्षय. अक्षय तुझ्याशी बोलतेय मी. एकटी मीच धडपडते तुला काहीच पडलेली नाहीये का? झालं तुझं? म्हणजे माझ्याकडे असा एक प्लॅन आहे जो 100% सक्सेसफुल होणार आहे. काय? अक्षय तू खरंच बोलतोयस? अक्षय लव यू, आय लव यू, आय लव यू सो मच. प्लॅन काय आहे? तर ऐक. हॅलो. हॅलो, तारा बोलतीये का? कोण कोण तारा? नाही नाही, इथे कोणी तारा नाहीये. ताराच्या घरी लागलाय ना फोन? अहो नाही, तुम्ही चुकीचा नंबर डायल केलाय. तारा नाहीये इथे कोणी. अहो नाही नाही, ताराचाच नंबर लावलाय हा. अहो रॉंग नंबर आहे हा. रॉंग नंबर. तू बोलवलंस मला? हो. काय रे, काय झालं? तू असं हसतोयस का? अगं आता एक कॉल आला होता मला. मग काय कमालीचे लोक असतात बघ ना. म्हणजे ती बाई समोरून माझा आवाज ऐकते. अच्छा. तरी विचारते तारा बोलतेस का? काय कमालीचे लोक असतात. म्हणजे आता मोबाईलचा जमाना आहे. नंबर सेव्ड असतात तरी रॉंग नंबर कसे काय लावतात काय माहित. एनिवे, मी तुझ्यासाठी एक असंच लग्नाचं म्हणून गिफ्ट घेतलंय. पण आत्ता सांगणार नाही काय आहे ते. संध्याकाळी देईन. बरं चल आता मी निघतो, मला उशीर होतोय. तू गेस करत राहा संध्याकाळपर्यंत काय असेल ते. श्रेयसला ताराची म्हणजे माझी चौकशी करायला फोन आलाय. कोणीतरी जाणून बुजून करताय. पण कोण करत असेल हे? शकुंतला, थोडी कळ काढ. आता थोडेच दिवस ताराशी खोटं आणि गोड गोड बोलावं.